मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप होतोय। याचं कारण कूपर रुग्णालयामध्ये आयसीयूत बेड्स उपलब्ध नसल्यामुळे 2 दिवसांमध्ये 2 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय। आयसीयूत बेड नसल्यामुळे गोरेगावमध्ये राहणाऱ्या संध्या यादव या तरुणीवरती स्ट्रेचरवरती उपचार केले आणि उपचारादरम्यान स्ट्रेचरवरून पडून तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। तर दुसऱ्या घटनेमध्ये नालासोपाऱ्यातले 38 वर्षीय रुग्ण कैलास सिंह यांना आयसीयूमध्ये बेड उपलब्ध नसल्याने जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे आता महापालिकेच्या आणि यासोबतच रुग्णालय प्रशासन यांच्याकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। रुग्णांच्या नातेवाईकांकडून हा आरोप करण्यात आलेला आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, खरं तर आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे असा रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केलेला आहे। दोघांचा मृत्यू देखील झालाय। रुग्णालय प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? नक्कीच, खरं तर आपण पाहिलं तर मुंबईचं आहे तर पालिकेच्या रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांसाठी उपचारासाठी आपण गरीब रुग्ण आहेत तर त्यांच्या त्या ठिकाणी उपचारासाठी जातात। मात्र जर उपचारादरम्यान रुग्णांचा अशाच अवस्थेत मृत्यू होत असेल तर मग त्या ठिकाणी जाणार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो। खरं तर मुंबईच्या कूपर रुग्णालयामध्ये आपण पाहिलं तर 2 दिवसात आहे तर 2 रुग्णांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आयसीयू बेड नसल्याने 27 वर्षाच्या तरुणाला स्ट्रेचरवर उपचार सुरू होता, मात्र उपचारादरम्यान खाली पडल्याने तरुणी मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईक केला आहेत। मात्र मृत तरुणीचे नाव आहे संध्या आहे आणि गोरेगावचे रहिवासी असल्यामुळे त्या ठिकाणी गोरेगावमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा एक मोठी नाराजी। डॉक्टरांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे कुटुंबियाकडून हे आरोप करण्यात आला आहे। सध्या या संदर्भात आपण कूपर रुग्णालयाचे संवाद साधायचा प्रयत्न केला होता, मात्र अजूनही संवाद पूर्ण झाले नसल्यामुळे या संदर्भात स्पष्टीकरण आहे जे हॉस्पिटल प्रशासनाला लवकर माहिती समोर येईल। बरोबर आहे। त्यामुळे आता रुग्णालय प्रशासनाकडून नेमकं काय स्पष्टीकरण देण्यात येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी।